नमस्कार मित्रांनो, आमची तयारी चाललेली आहे। एवढ्या दिवसापासून आम्ही एक पण ब्लॉग आणला नाही, कारण की आमची थोडी लांब ट्रिप करायची इच्छा होती। सो हिअर वी रेडी। पलूबाई, ए माझी चिमुकली, तू नाही येणार तुला काढी गाडीच्या बाहेर काढू। व्यवस्थित घाल। पोरांची या थंडीमध्ये काळजी घेणं थोडं कठीणच आहे म्हणा। अर्ध्या गोष्टी तर ते ऐकतच नाही, पण फिरायला त्यांना पण नक्कीच खूप आवडतं। नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत तुमचं स्वागत करतो आपल्या सुहाना सफर ब्लॉगमध्ये। आणि आजची आता होणारी आमची जी ट्रिप आहे ही खूप लॉंग असणार आहे आमच्या आयुष्यामधली, बाय कार। ॲक्च्युली आमचं जे आहे डेस्टिनेशन वाराणसी आहे इथून, आणि वाराणसीवरनं आम्ही सारनाथ एक्सप्लोर करणार आहोत। त्यानंतर आम्ही प्रयागराज एक्सप्लोर करणार आहोत आणि रिटर्नची जर्नी असणार आहे। तर आता हे कसं आहे, मुंबईवरून जात असताना आम्हाला जवळजवळ हे 1500 किलोमीटर दिसतं। तर एखाद्या व्यक्ती 1500 किलोमीटर नॉनस्टॉप गाडी चालवणं म्हणजे खूप हेटिक होईल। तर आम्ही एक मध्ये पडाव घेतलेला आहे, तो आहे नागपूरचा रामटेक। ॲक्च्युली आम्हाला निघायचं होतं सकाळी 4 वाजता, पण अनफॉर्च्युनेटली काल एका ठिकाणी बाहेर असल्यामुळे मला काही सकाळी लवकर निघता नाही आलं। तर आता वाजलेत 8। तर 8 वाजता आम्ही आमची जर्नी सुरू करतोय आणि आता रामटेकला पोहोचायला आम्हाला जवळजवळ रात्रीचे 9 ते 10 दिसतात। तर डेफिनेटली आमचा प्लान त्याच्या अगोदरच थोडासा असो, कारण रात्रीची मी गाडी चालवत नाही आणि सकाळ झाल्यानंतरच मी गाडी लवकर चालवतो। तर बघूया आणि आमच्यासोबत बनून राहा। रस्त्यामध्ये येणारे काय काय आहेत एक्सप्लोर करणारे एरिया आम्ही दाखवत राहू, आणि आमचा प्रतिसाद असा देत राहा। तुमच्या प्रतिक्रिया वगैरे कमेंटमध्ये येऊ द्या, आम्हाला प्रोत्साहित करा। आम्ही तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करू। आमचा पल्ला असून याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट ध्यानात ठेवायला हवी की आपल्याला वेळेत, म्हणजे आम्ही जसं 4चा टाइम डिसाईड केलेला त्याच्यातच निघाला तर तुम्हाला खूप कमी वेळेत हा रस्ता कापता येईल। जसं तुम्हाला माहिती आहे, मुंबई आणि ट्रॅफिकचं खूप जुनं रिलेशन आहे। तर आम्ही पिकारमध्ये निघालो असून आम्हाला ट्रॅफिक लागण्याची खात्री आहे, पण कसं आहे, तुम्ही जर लवकर निघालात, कारण की आमची जी थोडी कामं होती जी लास्ट कालच्या दिवसामध्ये आम्ही संपवली, त्याच्यामध्ये आम्हाला खूपच उशीर झाला आणि म्हणून आम्हाला आज वेळेत निघता आलं नाही। पण आमच्या बरोबर एक गंमत झाली। काय गंमत आहे दाखवू का? हे बघा अशोक, माझी गंमत बघा काय दाखवते माहिती का? नो फ्यूल। आता याच्यामध्ये असं इंडिकेशन आहे की गाडी जवळजवळ 10 ते 20 किलोमीटर, त्याच्यानंतर गाडीमध्ये जे इंडिकेशन आहे ना हे असं दाखवते की तुमची गाडी फक्त 10 ते 15 किलोमीटर जाऊ शकते। सिच्युएशन अशी आहे की आजूबाजूला खाडी आहे आणि कुठे जवळ पेट्रोल पंप मला दिसत नाही, तर इंडिकेशनवरती आम्ही टाकलेलं आहे। आता आमची एक अशी गंमत म्हणजे आम्ही विचार करतो की समोर HP ची गाडी चालू आहे, दिसली का? तर असं एक पाईप वगैरे घेऊन गाडीमध्ये पेट्रोल भरावं। जवळ जसं सॅटेलाईटमध्ये कसं फ्यूल वगैरे वरती हायवेमध्ये भरलं जातं ना, त्याला एका विमानातून दुसऱ्या विमानामध्ये कसं पेट्रोल भरलं, तसं आमचा आता हा प्रयत्न चालू आहे। एक जस्ट गमतीचा भाग म्हणून, पण ऍक्च्युली आमची खरंच तारांबळ उडालेली आहे। ऍक्च्युली मजा घ्यायची की म्हणजे काय करायचं काय आता, तर बघूया। आम्हाला 4 किलोमीटर अंतरावरती पेट्रोल दाखवते याच्यावरती, तर बघू आता पेट्रोल भेटतंय की नाही, दिसतंय की नाही। मजा। श्री, पेट्रोल मिळालं आहे, आता तुम्ही खुश आहात? फायनली पेट्रोल मिळालेलं आहे, इंडियन ऑइलचं आहे, भिवंडीमध्ये आम्हाला मिळाले। तर आम्ही वी आर रिअली फॉर्च्युनेट अबाउट इट।
की बाबा आम्हाला मिळालं तर आता पहिले पेट्रोल भरूया, नंतर मग पुढे. मग नंतर पुढे काय असेल ते. आपल्याला खायचं लागतं तसं गाडीला पण लागतं तर काय बघूया. पण आता कुठे जेवायला बाबा वाचलो. परत उजेड पण आहे, रात्रीची वेळ असते तर मग काय खरंच नाही. मग तर बिना काळजीची माणसं. आम्ही एवढ्या टेन्शन मध्ये होतो, पण ह्या दोघी मस्त झोपलेल्या. परी कशी आहेस बाबू? भारी आहे. मजा येते का? एन्जॉय करते? गार्डन मध्ये जायचंय. गार्डन मध्ये जायचंय. ओके चला गार्डन मध्ये जाऊया आपण. आमचे दातच पहिला दिसले. आमचं रेकॉर्डर बघा, पुन्हा जॅपनीज आमच्या नाश्त्याची वाट बघतोय. पोरींना पण खूप भूक लागली, आम्ही पण वाट बघतोय आमच्या खाण्याची. आलं का लगेच आम्ही मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज. अजूनही आम्ही कसारा घाटातच आहोत. आमचं एक्सपेक्टेशन होतं की ॲटलिस्ट समृद्धी मार्ग अर्धा तरी आता क्रॉस करावा. आणि आमचं नागपूरचं डेस्टिनेशन होतं रामटेकचं. 4ला निघाल्यानंतर 5-6 वाजेपर्यंत. 8ला निघाल्यानंतर तुम्हीच आता कॅल्क्युलेट करा आणि कमेंटमध्ये सांगा किती तास लागतील. तर असं आहे आमचं सगळं मॅनेजमेंट. खूप मेस झालेलं आहे. तर आपण जेव्हा पण कुठे असं ट्रिप प्लॅन करतो किंवा फिरायला जातो, टाईम मॅनेजमेंट खरंच खूप खूप महत्त्वाचं आहे. एकतर ते त्या टाईम मॅनेजमेंटमध्ये बसलं तर वेल अँड गुड, नाही बसलं तर मे बी कॅन्सल करा किंवा येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्या. चिडचिड होते भरपूर आणि भरपूर बरंच काय. तर प्लीज बघत राहा आमचा व्हिडिओ. आणि आमचं खरंच आम्ही पोहोचतोय का त्या आमच्या ठरलेल्या रामटेकच्या पप्पाला गाडी शिकवते कसं चालवायचं. कशी शिकवते दाखव. मातरम वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला श्यामला मातरम वंदे मातरम वंदे मातरम शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनीं पुल्यकुसुमितं द्रुमदलशोभिनीं सुभाषिनीं सुमधुरभाषिनीं सुखदां वरदां मातरम वंदे मातरम वंदे मातरम. समृद्धी महामार्ग. आता आम्ही समृद्धी महामार्गाला येऊन पोहोचलेले आहे. इथून आता आमचा समृद्धी महामार्गावरचा प्रवास सुरू होतोय. ऍक्च्युअली इथून आता आम्हाला ना तारेवरची कसरत आहे, आमचा डिस्टन्स कव्हर करायची. तर बघूया आता, सोबत राहा. एकदम धमाल करू. सुंदर प्लेस आहे बघा. खूप छान प्लेस आहे. मित्रांनो, हा खरंच खूप छान. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी हा महामार्ग खरंच खूप हे पहा, ही त्याची एंट्रन्स आहे. आणि एंट्रन्सला आता इथे मला वाटतं टोल असेल है ना. टोल ऑफकोर्स टोल यार. टोल एव्हरीवेअर. टोल टोल तर हा आता सरळ सरळ नागपूरला जातो. सरळ सरळ, कुठेही टर्न घ्यायचा नाही. एव्हरीवेअर. तमतप कथल पाहिजे तुला. तमतप चला
तर लागवलो आपण आपल्या रस्त्याला. चला अरे एन्जॉय करते ना तू? वाटत तर नाही. इथून रामटेक 8 तासावर आहे. आणि आता रात्री वाजले 9 किती? वाजेपर्यंत जर आम्ही नॉनस्टॉप गेलो तर 9 वाजेपर्यंत आम्ही पोहोचतो. तर बघूया किती ॲक्युरेट पडतंय आम्हाला हे सगळं. आमच्या बरोबर बनून राहा, आम्ही एंड पर्यंत तुम्हाला नक्की घेऊन जाऊ. एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना. तू ही दिल की है रौनक, तू ही जन्मों की दौलत, और कुछ ना जानू बस इतना ही जानू. चन्ना वे कुछ तो है तेरे मेरे. तर मित्रांनो, निरंतर रस्ता चालत चाललेला आहे. असं वाटतं हा रस्ता कुठे संपतच नाहीये. आणि लागली जोराची भूक. आणि आता वाजले 2:15. सिच्युएशन अशी आहे ना, वेरूळ जे एलोरा बोलतात ना, ते इथून 8 किलोमीटर दाखवतात. तर आम्हाला त्या ठिकाणी जावं लागणार आहे. आणि तिथून पुढे पुन्हा जेवून हा रस्ता कंटिन्यू करावा लागणार, कारण इथून अजून जवळजवळ 575 किलोमीटर नागपूर आहे. आणि जवळजवळ 6 ते 6.5 तास लागणार आहेत. डेफिनेटली आता जेवायचा 1 तास पकडून चाला, म्हणजे रात्रीचे 10 आम्हाला नागपूरला वाजणार आहे. आणि अजून तिथे गेल्यानंतरच्या बुकिंग असं काही केलेलं नाही. आता जे काही घडेल तर तुम्ही बघा पुढे, तुमची पण क्युरियोसिटी. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा एरिया, हा परिसर किती निर्जळी आहे. ॲक्च्युली आम्हाला समृद्धी मार्गावरून खाली उतरावं लागलं एलोरा वेरूळच्या रस्त्याला, आणि हॉटेल शोधावं लागलं. तर समृद्धी महामार्गावरती रिअलीमध्ये सांगतो कुठेही हॉटेल नाही आहे जवळपास आहे. गेली 3-4 तास कंटिन्यू गाडी चालवतो, पण खूप भैतिक आहे. तर कधीही असं आला तर स्वतःची शिदोरी स्वतः घेऊन बसा गाडीमध्ये. मला तर भीती वाटते, बिचारे त्या ड्रायव्हर लोकांचे काय होत असेल. ते ड्रायव्हर लोक गाडीमध्ये ड्रायव्हिंग करतात आणि कोणी गाडी हायर केलेली असते. तर खरंच थोडंसं मुश्किल आहे, पण एन्जॉय केला आम्ही लोकांनी. खूप छान आणि खूप सुंदर असं समृद्धी मार्ग आहे. तर आता आम्ही इथं हॉटेलमध्ये जेवतोय. पुन्हा आपला प्रवास पुढे चालणार आहे. आता बघूया. होश में रहूं क्यों आज मैं, तू मेरी बाहों में सुनती है, मुझ में समाई है यूं जिस तरह तू कोई हो नदी. तुम्हें मित्रांनो, हे बघा दृश्य. म्हणजे हा जो रस्ता बनलाय ना समृद्धी महामार्ग, हा अगदी म्हणजे डोंगर खोदला गेलेला आहे आणि त्यातून हा रस्ता बनवलेला आहे. खूप मेहनतीचं काम होतं, पण रस्ता खरंच खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि खूप छान पद्धतीने बनवलं. तुम्ही बघा म्हणजे किती सुंदर आहे. आणि तिथं कष्टही दिसतं की किती दगड वगैरे फोडून यातून मार्ग काढलेला आहे. बघा दिसतं, ही वन साईड ही दुसरी साईड, म्हणजे पूर्ण डोंगर पोखरलेलं आहे तिथून मार्ग जाण्यासाठी. आहे का नाही? अद्भुत आहे की नाही? बघा किती छान आहे. एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी वरती तो ब्रिजही बांधलेला आहे. आणि त्या डोंगरांचा बायास छान, एकदम छान पद्धतीने बांधलेला. तर आता गाईज आम्ही आता पेट्रोल भरायला आलेलो, तर आम्हाला मध्ये खायला भेटलं, तर आम्ही उतरून आता खायला आलो आहे. तर आता आम्ही चाय आणि बिस्किट खातोय बघ, पार्लेजीची बिस्किट आणि इकडे चाय. आणि हे 2 चॉकलेट घेतलेत मला आणि परीचे 2. हा, आणि आमची लाडकी परी बघा ज्या रडते तशी आज पण रडतच आहे ना परी. परी तू रडते. तर काय आमच्या व्हिडिओला लाईक करा प्लीज. आमचे खूप कमी व्ह्यूज आहेत प्लीज, त्यासाठी आम्ही तुला मध्ये रोडवरती पण भेटू शकतो. बाय. आणि हिला जर खायला काय दिलं तर एका झटक्यात संपेल, भात सोडून. चायनीज बिनीज आवडते हिला. तेव्हा आम्ही बेल सेटिंगला जातात ना, तेव्हा ही काही खातच नाही.
नुसतं खेळत बसते. नंतर ट्युशनला जातो तेव्हा पण खेळ खेळ खेळ. टीचर मारला तेव्हा तिला कळतं. तर तिकडे आहे वॉशरूम, तिकडे आहे पेट्रोल आणि इकडे आहे खाली. तर मित्रांनो, आम्ही ना नागपूरमध्ये फायनली पोहोचलो आणि त्या फायनली नागपूरमध्ये पोहोचल्यानंतर आमचं या ठिकाणी ओयोमध्ये आम्ही हॉटेल बुक केलेलं. ठीक आहे, 1000 रुपीज आहे, रिजनेबल आहे. सकाळी आम्ही 4-5 वाजता पुन्हा निघणार आहोत आणि त्या ठिकाणी हे झाल्यानंतर आम्ही 4-5 वाजता निघणार आहोत पहाटे. तर आम्हाला 5-6 तासासाठी झोपायला पाहिजे, तर रात्रीची गाडी चालवायची नाही. हा आमचा पूर्णपणे निर्णय आहे आणि मीही तुम्हाला असं सजेस्ट करेन की रात्रीची गाडी जास्त चालवू नका. जर तुम्ही कुठल्या लॉंग ड्राईव्हला जात असाल तर 7 ते 8 वाजता तुम्ही थांबा नवळच्या कुठल्याही हॉटेलमध्ये, तुमच्या पद्धतीने, तुमच्या रिजनेबल जे तुमचं बजेट असेल त्याच्यानुसार, आणि नंतर सकाळी उठून गाडी पुन्हा चालवायला सुरुवात करा. तर हा व्हिडिओ आम्ही आता इथेच थांबवतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कारण का हा व्हिडिओ ना हे व्हिडिओज असे खूप मोठे होणार आहे. 4-5 दिवसाचा खूप मोठा प्लॅन आहे, वाराणसी, प्रयागराज आणि सारनाथ. तर प्लीज आमचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला, लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा मित्रांनो, कारण का तुमचा जो प्रतिसाद आहे त्याच्यावरून आम्हाला प्रोत्साहन मिळणार आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय. गुड नाईट.